हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा टेस्टी किचन। आज आपण बडीशेपचे सरबत बनवणार आहोत। आधीही आपण बडीशेपचे सरबत बनवले आहे, पण इन्स्टंट पद्धतीने आज आपण बनवणार आहोत आणि ते आपण दुधातून आणि पाण्यातून दोन्ही प्रकारे आपण बनवू शकतो। तर त्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। इथे मी हिरवी बडीशेप घेतलेली आहे, कच्ची बडीशेप। आणि बडीशेप शक्यतो फ्रेश घ्यायची, जुनी असेल तर थोडीशी मध्ये कडवड होते। जितकी बडीशेप घेणार आहोत तितकीच आपल्याला खडी साखर घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे 10-12 वेलची, हिरवी वेलची आणि 15-20 काळी मिरी आता मी मिक्सरच्या जार मध्ये ओतून घेते। ही झटपट होणारी रेसिपी आहे। आता ह्यात आपल्याला मोठा चमचा भरून आपल्याला खसखस घालायची आहे। खसखस ऑप्शनल आहे, पण घाला, त्याने टेस्ट पण थोडीशी वाढते आणि थोडी आपलं जास्त थंड होईल ह्यानी। आता हे मिक्सर मधनं मी बारीक वाटून घेते। तर आपली छान पावडर तयार झालेली आहे। पण किती आपल्याला व्यवस्थित पावडर वाटली तरी त्यात बडीशेपचे कण राहतात, तर आपण ही गाळून घ्यायची आहे। तर मी एका मोठ्या चाळणीत गाळून घेते। इथे आपली पावडर गाळून पण रेडी आहे। उरलेला जो चोथा आहे तो मी परत एकदा दोनदा मिक्सर मधनं फिरवून घेतला। आता ही आपण एका कंटेनर मध्ये भरून ठेवू शकतो। ही 2-3 महिने व्यवस्थित राहते आणि इन्स्टंट आपण कधीही बनवू शकतो। आता आपण दोन पद्धतीने सरबत बनवणार आहोत, एक दुधातून आणि एक पाण्यातून। त्यासाठी पाण्यातून जे बनवणार आहोत त्यात मी बर्फाचे काही खडे घेते। तर आता मी हे 2 चमचे भरून पावडर घालते। तुम्हाला किती स्ट्रॉंग हवं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त थोडी पावडर कमी जास्त घालू शकता। 2च्या ऐवजी 3 चमचे पण तुम्ही घालू शकता। त्यात मी आता पाणी घालते। आपलं बडीशेपचं इन्स्टंट सरबत पाण्यात बनवलेलं रेडी आहे। आता आपण दुधात बनवणार आहोत। इथे ग्लासामध्ये मी काही बर्फाचे खडे घेते। यात पण मी पावडर घालून घेते आणि आता आपल्या यात दूध घालायचं आहे। मी इथे थंड दूध वापरते। आपण बर्फाचे खडे घातले तर तुम्ही साधं दूध पण वापरू शकता। दुधातूनही छान लागतं। तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला कोणतं आवडलं ते। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।